नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये आपण 2026 च्या टीईटी परीक्षेसाठी समाजशास्त्र या विषयाचे एकूण 50 प्रश्न घेणार आहोत। हे प्रश्न प्रीवियस क्वेश्चन असणार आहेत, म्हणून आजचा व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। पेपर क्रमांक 2 मध्ये समाजशास्त्र हा विषय एकूण 60 मार्कासाठी विचारला जातो, म्हणून या पेपरसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहे। तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह झालेला आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, गोवा राज्यामध्ये कोणता सण साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, कार्निवल। तर कार्निवल हा सण गोव्यामध्ये साजरा केला जातो। त्यानंतर ओणम, तर ओणम हा सण केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो। आणि पोंगल, तर पोंगल हा सण तमिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो। प्रश्न आहे, संपूर्ण स्वराज्याची मागणी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती? तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, लाहोर अधिवेशन 1929। तर या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती। प्रश्न आहे, रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सन 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा आहे। पुढचा प्रश्न आहे, न्यायिक पुनर्वलोकन ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, अमेरिका। तर अमेरिका या राज्यघटनेवरून न्यायिक पुनर्वलोकन ही संकल्पना घेतलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्याचा अधिकार याच्या संबंधीचे कलम कोणते आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये कलम 19 ते 22 हे काय आहे? स्वातंत्र्याचा अधिकार या संबंधीचे कलम आहे। त्यानंतर कलम 25 ते 28 हे काय आहे? धर्म स्वातंत्र्याचे। आणि कलम 14 ते 18 हे काय आहे? समानतेच्या हक्काचे कलम आहेत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, मंदिरांचे शहर असे कोणत्या शहराला म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, भुवनेश्वर। तर भुवनेश्वर हे मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे, सेवाग्राम आश्रमाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महात्मा गांधी। महात्मा गांधींनी सेवाग्राम या आश्रमाची स्थापना केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, सम्राट अशोकाने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्राचीन बौद्ध स्तूप बांधला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, सांची। तर सांची येथे सम्राट अशोकाने प्राचीन बौद्ध स्तूप बांधलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, मोपला आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते? तर मोपला आदिवासी जमात ही केरळ राज्यामध्ये आढळते। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1857। तर 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री साक्षरता कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री साक्षरता आहे। पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, हरिहरेश्वर हा समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हा प्रश्न याआधी टीईटीलाही येऊन गेलेला आहे। तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे रायगड। तर रायगड जिल्ह्यामध्ये हरिहरेश्वर हा समुद्र किनारा आहे। पुढचा प्रश्न आहे, रिहांद हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर रिहांद हा प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर तारापूर हा महाराष्ट्र राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प आहे। पर्याय क्रमांक 3। तर हा प्रकल्प पालघर या जिल्ह्यामध्ये आहे। तर आपल्याला जिल्हा सुद्धा विचारला जाऊ शकतो की तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महामार्ग हा विषय कोणाच्या अंतर्गत येतो? तर राष्ट्रीय महामार्ग हा विषय केंद्र सरकारच्या अंतर्गत येतो। पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, रस्त्याच्या लांबीमध्ये जगामध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? तर रस्त्याच्या लांबीमध्ये जगामध्ये पहिला क्रमांक हा अमेरिकेचा लागतो आणि दुसरा क्रमांक हा भारताचा लागतो। पुढचा प्रश्न आहे, अथेन्स हे शहर कोणत्या देशामध्ये आहे? तर अथेन्स हे शहर ग्रीस या देशामध्ये आहे। पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो? तर भारतामध्ये सर्वाधिक पाऊस हा मेघालय राज्यामध्ये पडतो। तर मागच्या वर्षी परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे।
प्रश्न आहे दिग्दर्शन या नावाचं मासिक कोणाचं आहे? तर दिग्दर्शन या नावाचं मासिक बाळशास्त्री जांभेकर यांचं आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही 1873 मध्ये केलेली आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरात संपन्न होतो? तर भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी पणजी या शहरामध्ये संपन्न होतो. तर गोवा या राज्याची राजधानी आहे पणजी. पुढचा प्रश्न आहे भाषावर प्रांतरचनेनुसार पहिले खालीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले होते? तर भाषावर प्रांतरचनेनुसार पहिले आंध्र प्रदेश हे राज्य निर्माण झालेले आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. हा प्रश्न आहे राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार प्राप्त झालेला आहे? तर राष्ट्रपतींना घटनेच्या 72 कलमानुसार दयेचा अधिकार प्राप्त झालेला आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर पंचायत राज्याची शिफारस ही बलवंतराय मेहता समितीने केली होती. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे सागरेश्वर हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सागरेश्वर हे महाराष्ट्रातले अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. खंबायत अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर खंबायत अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र गुजरात या राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न आहे चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा ही Ag आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. सोने या मूलद्रव्याची जर रासायनिक संज्ञा विचारली तर त्याची आहे Au. पुढचा प्रश्न आहे पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येते? तर पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण मध्य प्रदेश राज्यामध्ये येते. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे बॉम्बे असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली? तर बॉम्बे असोसिएशन ही संस्था जगन्नाथ शंकर शेट यांनी स्थापन केली आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे हरिजन व यंग इंडिया ही वृत्तपत्रे कोणाची आहेत? तर हरिजन व यंग इंडिया ही वृत्तपत्रे महात्मा गांधी यांची आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके कोणाची आहेत? तर गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके लोकमान्य टिळकांची आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे मज्जासंस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र आहे? तर मज्जासंस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय? न्यूरोलॉजी. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे कवकापासून होणारा खालीलपैकी कोणता आजार आहे? तर कवकापासून गजकर्ण हा आजार होतो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न आहे कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झाले होते? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे 1949 साली रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झाले होते. प्रश्न आहे स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर स्वामी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते? तर जीवनसत्व अ यामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य हे चांगले राहते. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे यक्षगान हा नर्त प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर यक्षगान हा नर्त प्रकार कर्नाटक या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र हे सोलापूर या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांड यास जबाबदार इंग्रजी अधिकारी खालीलपैकी कोण आहे? तर जालियनवाला बाग हत्याकांड यास जबाबदार असणारा इंग्रजी अधिकारी जनरल डायर हा आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2 सेल्युलोज हा लाकडामध्ये प्रमुख असणारा घटक आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क यावरती परीक्षेमध्ये कोणतीही तुमची स्पर्धा परीक्षा असू द्या त्या परीक्षांमध्ये या पार्कवरती प्रश्न हा विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे ओझोन थराची झीज खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते? तर ओझोन थराची झीज ही
क्लोरोफ्लोरोकार्बन यामुळे होते, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? तर पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, राजा केळकर वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राजा केळकर वस्तू संग्रहालय हे पुणे या ठिकाणी आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामध्ये आहे, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, रेशीम उत्पन्नामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य कोणते आहे? तर रेशीम उत्पन्नामध्ये देशात अग्रेसर असणारे राज्य म्हणजे कर्नाटक, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, मत्स्य उत्पादन याच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती आहे? तर मत्स्य उत्पादन याच्याशी संबंधित क्रांती म्हणजे नीलक्रांती, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, शिलाँग ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर शिलाँग ही मेघालय या राज्याची राजधानी आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, तैनाती फौज पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने अंमलात आणली? तर तैनाती फौज पद्धत ही लॉर्ड वेलेस्ली याने अंमलात आणलेली आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार सुमारे किती किलोमीटरचा आहे? तर महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा सुमारे 800 किलोमीटर एवढा आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे? तर 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे गडचिरोली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधील नदी आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दमणगंगा ही जी नदी आहे ही कोकणामधली नदी आहे, तर भीमा. पुढचा प्रश्न आहे, तोतलाडोह धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तोतलाडोह धरण हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, श्रीरामपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे? तर मोसंबीसाठी श्रीरामपूर हे ठिकाण प्रसिद्ध आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट हा खनिज साठा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट हा खनिज साठा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला सातारा या जिल्ह्यामध्ये आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, नागझिरा हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून द्यायचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. धन्यवाद.